चला मंडळी, आज आपण बनवू सकाळचा नाश्ता नवीन पद्धत ना. त्यासाठी 1 वाटी पोहे, 2 चमचा रवा आणि 2 चमचा तांदूळ पीठ. तर पोहे आपले मस्त साफ करा आणि 2-3 पाण्यात घ्याई, कारण कसं त्यांना खराब पाणी निघस. मग आपण काय करा ना, ते पोहे डुबस इथलं पाणी आपल्या त्यांना मग ठेवाने बिंजावासाठी. तर देखा तुम्ही असं बिंजाळा ठेवले मी ते चमचा काही थोडंसं करल्या आणि पोहे बिंजाले एवढा टाईम नाही लागस. तर चमचा काही करा ना तेले थोडं, तर ते काय आपलं पोहे मस्त बिंजाय जायले. पोहे मस्त बिंजाय ना का, तर आपण काय करा ना, त्यांना मग 2 चमचा बेसन पीठ टाका ना, 2 चमचा तांदूळीनं पीठ टाका ना. रवा पण टाकतस, पण रवा काही होता नाही म्हणा पा. ते देखा थोडा टमाटा कापा बारीक तो टाका, हिरवी मिरची टाकी, थोडंसं चाट मसाला टाका, थोडंसं मसाला टाका गरम मसाला, थोडं मिरची पावडर टाकी, तुम्हाला हिसाबाप्रमाणे तुम्ही लिहू शकतस. थोडं धना पावडर टाका, थोडं जिरं टाका, कारण मिरची टाकेल रस्त्यानामुळे मी मिरची पावडर कमी टाक. थोडं नमक टाका ना. आपण एकदम काली लेवानं आपण सगळं एकजीव कर लेवानं, सगळे एकजीव करल्यावर देखा कितलं भारी दिसत ते करा. नंतर त्यांना मग थोडेसे हळद टाकूत आपण कलर येवासाठी. थोडंसं टमाटा टाका, मी कम पडणार तर तुमले जेवढा लेवाने तेवढा लिहू शकतस. थोडा खाता सोडा टाका. मी सगळे एकजीव कर लेवानं आपल्या अजून काली लेवानं चांगलं. थोडीशी कोथिंबीर टाक देवाने आपण त्यांना मग. तुमले जर कांदा टाका नाही तर कांदा बी टाकू शकतस तुम्ही, पण मी काही टाका नाही कांदा. तर आपण एक तावा ठेवा ना, तेल टाकी देवा ना, गरम होय ना का. तर आपण देखा ना, तर थोडं थोडं 1-1 चमचा आपण त्यांना हिसाबाप्रमाणे टाकी देवा ना. थोडं पसार देवा ना. आपण एक तावा मग 3 टाकी देवा ना. त्या गोल करा ना मस्त, आणि तेल मग शेकू देवा ना. थोडंसा कमी गॅसवर करा ना, जास्त गॅसवर बाई जातीन त्या शेकावणार नाहीत त्या चांगलं. तर देखा तेल मस्त एक कडचून लई देवा ना सगळं, आणि मस्त उलटा पलटा कर लेवा ना आपण त्यासले. तर देखा तुम्ही कसं शेकायना त्या मस्त कमी गॅसवर. हाय देखा एक साईडले थोडंसं ये ना ग, तिथं देखा तुम्ही. तर काही नाही आपण करू शकतोस ते तसं. तर देखा तुम्ही कसा दिशी राहणार तर ते पण सांगा. तर देखा तुम्ही वैनात आपला सकाळचा नाश्ता तयार. थोडी टमाटाची चटणी लेवा ना आपण. तर देखा कसा दिशी राहणार ते पण सांगा. आवडणार का नाही आवडणार ते पण सांगा, आणि तुम्ही कोटून देखील राहणार ते पण मला कमेंट करीन सांगा. तर तुमले आवडणं तर लाईक शेअर नक्की करा.